हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, आपण सायन्स 1चा चॅप्टर नंबर 1 जो आहे आपला ग्रॅव्हिटेशन तो स्टार्ट केला होता. त्याच्यातले आपण 2 लेक्चर ऑलरेडी बघितले आहे. मोस्ट इम्पॉर्टंट केप्लर्स लॉ तो पण आपण लेक्चर ऑलरेडी बघितला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितले नसेल तर तो व्हिडिओ आधी बघून घ्या. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघू आता व्हेरी इम्पॉर्टंट न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला 1 और 2 मार्क्ससाठी येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो काय आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ? न्यूटनने कोणता असा लॉ दिला होता युनिव्हर्सल वाला, तो आपण पूर्णपणे पाहून घेऊ. पहा मग आता तो लॉ कशा प्रकारचा आहे. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. न्यूटनने का म्हटला होता की जगातला युनिव्हर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्ट सोबत अट्रॅक्ट करते आणि तो एका स्पेसिफिक फोर्सने अट्रॅक्ट करते विथ अ फोर्स. आणि तो जो फोर्स राहते तो डायरेक्टली प्रपोर्शनल राहते. तर कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल राहते? त्यांच्या मासेसच्या प्रोडक्टला. डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड आणि तो इनव्हर्सली प्रपोर्शनल राहते. तर कोणाला? तर इनव्हर्सली प्रपोर्शनल त्या ऑब्जेक्ट मधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. अशा प्रकारचा आपला लॉ आहे. हा लॉ जो आहे आता आपण पूर्णपणे चांगल्या प्रकारे पहिले समजून घेऊ. बघा मग आता लॉ कसा आहे आपला मित्रांनो. सगळ्यात पहिले आपल्याला 2 ऑब्जेक्ट दाखवा लागेल. सगळ्यात पहिले आपण दाखवू ऑब्जेक्ट M1 आणि M2. हा पहिला ऑब्जेक्ट आहे, त्याचा मास जो आहे तो आहे M1. हा दुसरा ऑब्जेक्ट आहे, त्याचा मास जो आहे तो आहे आपला M2. आता हे 2 जे ऑब्जेक्ट आहे एकामेकाकडे अट्रॅक्ट होईल आणि ते एका स्पेसिफिक फोर्सने अट्रॅक्ट होईल. त्या फोर्सला आपण म्हणू F. कोणता फोर्स आहे तो F. आता हा जो F आहे हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे या M1 M2 च्या प्रोडक्टला. प्रोडक्ट म्हणजेच काय होते? मल्टिप्लिकेशनला. मग इथं आपण लिहून टाकू. पहा मग आता F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 म्हणजे प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. आता यांच्या दोघांमधला जो डिस्टन्स आहे या डिस्टन्सला मी म्हणतो स्मॉल डी. का म्हणणार आहोत मी याला? स्मॉल डी. बघा मग आता यांच्यातला डिस्टन्स जो आहे त्याला म्हणतो मी स्मॉल डी. आणि हा वाला जो फोर्स आहे या स्मॉल डीच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. स्मॉल डीच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर तो लिहून घेतो मी इथं. पहा मग आता F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. इनव्हर्सली म्हणजे काय होते? 1/d स्क्वेअर. ओके. आता समजा का मी या दोघांना कंबाईन केलो. इथं पण F दिसताय, इथं पण F दिसताय, प्रपोर्शनल साइन दिसताय, हा वर दिसताय आणि खाली दिसताय. यांना समजा का मी कंबाईन करून टाकलो तर मग हा कसा होईल? फ्रॉम 1 and 2 F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे M1 M2 जो आहे तो वर लिहून घेतो मी आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल डी स्क्वेअर जो आहे तो खाली लिहून घेतो. मग याला दोघांना पण एकत्रितपणे मी अशा प्रकारे लिहू शकतो. आता आपल्याला माहित आहे हा जो साइन आहे अल्फाचा, प्रपोर्शनलिटीचा जो साइन आहे, प्रपोर्शनलिटीचा साइन समजा का आपल्याला हटवायचा असेल तर त्याच्या जागी इज इक्वल टू आणायचा असेल तर प्रपोर्शनलिटी साइन हटवून त्याच्या जागी इज इक्वल टू आणताना आपल्याला जो आहे एक कॉन्स्टंट घ्यावा लागते. याच्या पहिले केप्लर्स लॉ मध्ये आपण के हा कॉन्स्टंट घेतलो होतो. इथं जो आहे आपण कॅपिटल जी हा कॉन्स्टंट घेणार आहोत. बघा मग आता F इज इक्वल टू कॅपिटल जी M1 M2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. आणि हाच आपला आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ सम फोर्स which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. आता हा जो G आहे या G ला म्हणतो आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. का नाव आहे याचा? प्रेमानं का म्हणतो याला आपण? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि हा जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे याची व्हॅल्यू राहते, लक्षात ठेवा, G ची जी व्हॅल्यू राहते 6.673 इंटू 10 to the power -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. आणि हे जे आहे व्हेरी इम्पॉर्टंट व्हॅल्यू आहे. G इज इक्वल टू, जी ची व्हॅल्यू काय? G इज इक्वल टू 6.673 इंटू 10 to the power -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. आता तुम्हाला पुस्तकामध्ये हा अशा प्रकारचा युनिट नाही दिसत असेल, तुम्हाला असा दिसत असेल न्यूटन मीटर स्क्वेअर आणि केजी टू द पॉवर -2. केजी टू द पॉवर -2 लिहा किंवा न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. इथं +2 लिहा पण इथं काय अपॉन वाला साइन आलाय. हे दोनही जे आहे आन्सर आपले बरोबर राहणार आहे. एक तर अपॉन नाही राहिला तर -2 येईल, अपॉन राहिला तर +2 येईल. लक्षात ठेवा हा जो आहे कॅपिटल जी चा आपला युनिट आहे. कोणता G चा? कॅपिटल जी चा. आणि हा जो आहे F चा जो आहे फॉर्म्युला आहे
gm1m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. एवढा क्लिअर आहे. चांगल्या प्रकारे हा लक्षात ठेवा तुम्ही. ओके. त्याच्यानंतर आपण पाहू नेक्स्ट स्मॉल जी ची व्हॅल्यू. स्मॉल जी ची व्हॅल्यू कशी प्रकारे बदलते ते आपल्याला पूर्णपणे चांगल्या रीतीने पाहायचं आहे. पहा मग आता सगळ्यात पहिले आपण पाहू स्मॉल जी ची व्हॅल्यू. स्मॉल जी म्हणजेच होते ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय होते स्मॉल जी म्हणजे ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. लक्षात ठेवा स्मॉल जी म्हणजे होते ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता हा ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे कोणती बल हवे. ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय होते ऍसेलरेशन बिकॉज ऑफ अर्थ ग्रॅव्हिटी. ऍसेलरेशन बिकॉज ऑफ अर्थ ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीच्या मुळे लागणारा ऍसेलरेशन म्हणजे होते ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. नॉर्मल जो ऍसेलरेशन आहे त्याचा सिम्बॉल आहे ए आणि ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा सिम्बॉल आहे जी. हा काय आपला ऍसेलरेशन आणि हा काय आपला ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी मुळे लागणारा ऍसेलरेशन म्हणजेच होते आपला ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता हा ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जो आहे याचा जो आहे ऍसेलरेशन पहा. ऍसेलरेशनचा युनिट काय मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे. तर मग या जी चा पण युनिट राहते मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो ऍसेलरेशन आणि ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये जास्त काही फरक नाही. ऍसेलरेशन हा कोणत्याही फोर्समुळे होते आणि ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा फक्त ग्रॅव्हिटीमुळे होते. ग्रॅव्हिटीमुळे होणारा ऍसेलरेशन म्हणजे ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कोणत्याही फोर्समुळे होणारा ऍसेलरेशन म्हणजे काय होते ऍसेलरेशन. एवढा क्लिअर आहे. ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय होते ग्रॅव्हिटीमुळे होणारा ऍसेलरेशन. ग्रॅव्हिटीच्या बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी होणारा ऍसेलरेशन म्हणजेच काय होते ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. युनिट काय त्याचा मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता याची व्हॅल्यू काय आहे ते आपण पाहून घेऊ. तो पहिलेचा होता कॅपिटल जी. कॅपिटल जी म्हणजे काय होता युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याचा व्हॅल्यू काय होती त्याची 6.673 इंटू 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ते कुठेही जा जगामध्ये ते बदलत नाही. पण हे वाली जी व्हॅल्यू आहे बदलते. कशा प्रकारे बदलते ते पाहणार आहोत. सगळ्यात पहिले आता ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे अर्थच्या सरफेसवर किती राहते ते आपल्याला पाहायचं आहे. पहा मग याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहू. इथं समजा काय एक बिल्डिंग आहे. बिल्डिंगवर एक चिंटू नावाचा पोरगा आहे तो बॉल खेळत आहे. त्या चिंटूचा बॉल जो आहे तो पडला तर तो पडून कुठे जाईल सांगा बरं. वर जाणार आहे का वर जाणार नाही. तो कुठे जाणार आहे खाली जाईल. खाली काऊन जाईल कारण की अर्थ स्वतःच्या ग्रॅव्हिटीच्या फोर्समुळे काय करतात त्याला खिचत आहे. त्याला खिचल्यामुळे तो बॉल जो आहे तो जमिनीवर पडत आहे. ग्रॅव्हिटीमुळे त्या बॉलवर का आलाय ऍसेलरेशन आलाय. त्याच्यामुळेच आपण याला का म्हणू ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. आता पहा ऍसेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. ऍसेलरेशनचा फॉर्म्युला काय चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ऍसेलरेशन. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्या बॉडीवर काय होते ऍसेलरेशन होते. त्यालाच का म्हणतो आपण ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे डेफिनेशन जे आहे तुम्ही चांगल्या प्रकारे लिहून ठेवून द्या. याचा पटकन स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही लिहून घ्या. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ. अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्या बॉडीवर काय होत आहे ऍसेलरेशन होत आहे. त्या बॉडीचा ऍसेलरेशन होत आहे. त्याच्यामुळेच त्याला काय म्हणतो आपण ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता आपल्याला माहित आहे एफ चा फॉर्म्युला आताच पाहिलो होतो आपण. एफ इज इक्वल टू जी m1m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. लिहून घेऊ आपण जी m1m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर किंवा आर स्क्वेअर. एक तर दोघांमधला डिस्टन्स डी घेतलो तर इथं आपण डी लिहू. दोघांमधला डिस्टन्स आर घेतलो तर इथं आर लिहू. तुम्हाला जो वाटते तो डिस्टन्स घेऊ शकता. कॅपिटल आर स्मॉल आर जे वाटते ते. ओके. पहा मग आता आपण काय करू दोन ऑब्जेक्ट जे आहे दोन ऑब्जेक्ट मधला काहीतरी एक फोर्स राहते. पहिला ऑब्जेक्ट जो आहे तो आपण पकडू अर्थ. पहिला ऑब्जेक्ट कोणता पकडलो आपण अर्थ. अर्थचा मास पकडलो मी कॅपिटल एम. अर्थचा मास का पकडलो आपण कॅपिटल एम. अर्थवर आता एक मुलगा आहे चिंटू नावाचा. इथं चिंटू आहे ना. चिंटूचा मास पकडलो आपण स्मॉल एम. चिंटूचा मास का पकडलो आपण स्मॉल एम. चिंटू आणि अर्थच्या सेंटर मधला जो डिस्टन्स आहे त्याला मी म्हणतो कॅपिटल आर. का म्हणतो त्याला मी कॅपिटल आर. दिसत आहे इथं कॅपिटल आर. ओके. आता बघा हा फॉर्म्युला कसा चेंज होईल. M1 पहा मग आता M1 च्या जागी का लिहितो मी कॅपिटल एम. M2 च्या जागी का लिहितो मी स्मॉल एम.
कॅपिटल स्मॉल आर च्या जागी काय लिहितो मी कॅपिटल आर, याचा स्क्वेअर आहे म्हणून इथं काय करतो मी स्क्वेअर, हा कॅपिटल एम वे. ओके, एक मिनिट, हा आपला स्मॉल एम आणि हा कॅपिटल एम. ओके, एवढा क्लिअर आहे. आता याच्या फॉर्म्युल्यामध्ये कसा चेंजेस होईल पाहून घेऊ आपण. पहा मग आता इथं एफ इज इक्वल टू जी जसाच्या तसा M1 च्या जागी लिहिलो मी कॅपिटल एम, M2 च्या जागी लिहिलो मी स्मॉल एम, आर च्या जागी का लिहितो मी कॅपिटल आर आणि याचा स्क्वेअर आहे म्हणून लिहिलो मी स्क्वेअर. एवढा क्लिअर आहे. आता याला देऊन देतो मी सध्यासाठी इक्वेशन नंबर 1. आता न्यूटन्स सेकंड लॉच्या नुसार आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे तर न्यूटन सेकंड लॉ का म्हणते एफ इज इक्वल टू एम ए. आपल्याला माहित आहे एफ इज इक्वल टू का होते एम इंटू ए. ए म्हणजे का होते रे ऍसेलरेशन, पण आपण पाहत का ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मी मगाशी सांगितलं ए आणि जी मध्ये जास्त फरक नाही आहे, तर मग ए च्या जागी का करतो मी जी लिहून घेतो. पहा मग आता एफ इज इक्वल टू एम आणि सोबत का लिहितो मी जी. आता पहा याला देतो मी इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 मध्ये मला लेफ्ट हँड साइड मध्ये एफ दिसत आहे हा एफ. इक्वेशन 2 मध्ये पण एफ दिसत आहे. हा एफ आणि एफ सारखा असेल तर मग हा इकडचा राईट हँड साइड बी कसा असेल सेम असेल. यांना मी इक्वल करून घेतो फ्रॉम 1 and 2. पहा मग आता एम जी इकडचा एम जी न इकडचा काय जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. लिहिलो जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. इथं बी स्मॉल एम दिसत आहे, इथं बी स्मॉल एम दिसत आहे. यांना का करतो मी कट केल्याबरोबर इथं आला माझा जी, इथं आला जी कॅपिटल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आणि हाच आहे आपला ऍसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला. जी इज इक्वल टू जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. एवढा क्लिअर आहे. जी इज इक्वल टू जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता या जी इज इक्वल टू जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर याची व्हॅल्यू पहिले एक वेळा पाहून घेऊ आपण हा कसा आहे ते. सगळ्यात पहिले तुम्ही मनातल्या मनात बोलत चला, पाहून घ्या एक वेळा काय. आता इथं काय होता एफ इज इक्वल टू जी M1 M2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. इथं जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. इथं एफ इज इक्वल टू एम ए, एफ इज इक्वल टू एम जी. फ्रॉम 1 and 2 एम जी इज इक्वल टू जी एम एम बाय आर स्क्वेअर. एम एम कॅन्सल, जी इज इक्वल टू जी एम बाय आर स्क्वेअर. ओके, आता एक टॉपिक आजच्या यासाठी आपण बघून घेऊ, त्यानंतर आपण हा व्हिडिओ जो आहे तो संपवून टाकू. इथं व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता आपली जी अर्थ आहे ही वाली, आता या अर्थच्या सरफेसवर जो स्मॉल जी आहे त्याची व्हॅल्यू किती राहते ते आपण पाहणार आहोत. आपल्याला माहित आहे रेडियस ऑफ अर्थ जे आहे ते आर ते आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6 मीटर. लक्षात ठेवा जर माहित नसेल तर रेडियस ऑफ अर्थ ची व्हॅल्यू काय 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6 मीटर. 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6 मीटर. ओके, त्याच्यानंतर एम ची व्हॅल्यू मास ऑफ अर्थ हा सुद्धा कॉन्स्टंट आहे 6 इंटू 10 टू द पॉवर 24 kg. किती आहे मास ऑफ अर्थ 6 इंटू 10 टू द पॉवर 24 kg. ओके, आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे जी इज इक्वल टू जी एम बाय आर स्क्वेअर. जी ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला माहित आहे. जी ची व्हॅल्यू किती होती 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11. एम ची व्हॅल्यू किती आहे 6 इंटू 10 टू द पॉवर 24. आर ची व्हॅल्यू किती आहे 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6. या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये मी का करतो पुट करतो. पहा मग आता या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर याचा का करून घेतो मी स्क्वेअर. स्क्वेअर केल्यानंतर याचा आन्सर आला 40.96. यांना समजा का मी सॉल्व्ह केलो. आता हा किती आला 40.96. वर झाल्यावर हा -12 गेला +12 वाला. यांचा पूर्ण समजा का मी कॅल्क्युलेशन जर करत गेलो, तुम्हाला हा कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायची काही आवश्यकता नाही. तुम्हाला डायरेक्ट ही शेवटची आन्सर लक्षात ठेवायची आहे. जी इज इक्वल टू 9.77 आणि युनिट आहे त्याचा मीटर पर सेकंड स्क्वेअर. कोणता युनिट आहे त्याचा मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही का कशाची व्हॅल्यू आहे ही, तर ही व्हॅल्यू आहे व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता लक्षात ठेवा एक, आपण तर पाहलो सरफेस ऑफ अर्थ. का पाहलो आपण सरफेस ऑफ अर्थ, पण अर्थचा सरफेस जो आहे तो सर्क्युलर आहे का रे. अर्थचा सरफेस जो सर्क्युलर नाही आहे. अर्थचा सरफेस जो आहे तो असा इलिप्टिकल आहे. आता जर समजा का इलिप्टिकल ऑर्बिट आहे आपला, इलिप्टिकल अर्थ आहे, तर इथूनचे हा एवढा डिस्टन्स आहे आणि समजा का मी इकडून हा एवढा डिस्टन्स पाहिलो, तर हे दोन डिस्टन्स सेम दिसत आहे का. हे दोन डिस्टन्स सेम नाही आहे. मग इथं समजा का मी जी ची व्हॅल्यू काढलो तर काहीतरी वेगळी आले पाहिजे. इथं समजा का मी जी ची व्हॅल्यू काढलो तर काहीतरी वेगळी आली पाहिजे. मग अर्थच्या सरफेसवर इक्वेटर आणि पोल हे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहे. सरफेसवर स्मॉल जी ची व्हॅल्यू कशा प्रकारे चेंज होते
ते पूर्ण जो आहे व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी याच्या नंतरचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण डिटेल मध्ये पूर्ण शिकणार आहोत की जी ची व्हॅल्यू फक्त 9.77 आपल्याला घ्यायची आहे, पण 9.77 हे फिक्स व्हॅल्यू नाही आहे. जी ची व्हॅल्यू जी आहे ते चेंज होत राहते ना, कशा प्रकारे चेंज होते ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही काय करा, या व्हिडिओला लाईक करून टाका, आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. कोणता टॉपिक नाही समजला असेल तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून टाका. त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ पाहू व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आणि चांगला जबरदस्त कॉन्सेप्ट आहे. तोपर्यंत थँक्यू सो मच.